नमस्कार. मी डॉक्टर विवेक पाटकर. अ, तसं पाहिलं तर मी गणित विषयातला डॉक्टरेट पदवीधारक आहे. पण एकूणच संशोधनाकडे दर्जेदार संशोधन आपल्या देशात व्हावं याच्यासाठी मी आग्रही राहिलेलो आहे. आणि मग संशोधनाचा विषय कुठलाही असो, मी माझ्या परीने त्या संशोधकांना मदत करत आलेलो आहे. आत्तापर्यंत सुमारे 20 विद्यार्थ्यांना, संशोधकांना मी वेगवेगळ्या विषयात त्यांच्या PhD कामात मदत केलेली आहे. आणि त्याचं एक वेगळं समाधान लाभलेलं आहे. त्यातीलच एक हे डॉक्टर नितीन सोनावणे, ज्यांचं हे पुस्तक माझ्या हातात आहे, कॅमेऱ्यातून पाहिलेले लोक कलावंतांचे जग. हे एक उत्कृष्ट काम डॉक्टर नितीननी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं पहिले अभिनंदन मी करतो. आणि एक सामाजिक तळमळीने काम करणाऱ्या आणि निस्पृहपणे, प्रामाणिकपणे समाजातल्या ज्या अप्रिय गोष्टी आहेत त्याला वाचा फोडणारे डॉक्टर नितीन सोनावणे यांची एक कलाकृती खरोखरच संदर्भ ग्रंथ म्हणून भविष्यात सारखीच वापरली जाणार आहे, यात मला काही शंका वाटत नाही. मी पहिल्यापासून नितीन सोनावणेंच्या या पुस्तकाशी संबंधित राहिलेलो आहे. त्यांच्या PhDच्या कामाच्या वेळापासून आमची एक सोबत प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल. अर्थातच मेहनत त्यांची होती, मी फक्त माझे अनुभवाचे बोल त्यांना सांगत होतो. पण त्यांनी ते सगळ्या मी केलेल्या सूचना पाळून PhD तर प्राप्त केलीच, पण त्याशिवाय त्यांचा तो प्रबंध होता, त्याला या पुस्तकात आणण्याचं जे एक भगीरथी काम मी म्हणेन. कारण जे लोक हे पुस्तक बघतील त्यांच्या लक्षात येईल की हे फक्त 1-2 वर्षाचं काम नसून सुमारे 25 वर्षाचं काम ह्याच्यात आलेलं आहे. आणि या 10 लोककलावंतांची ज्यांनी जी निवड केली त्यांच्याबरोबर ते स्वतः कित्येक महिने राहिलेले आहेत. त्यांचं जीवन त्यांनी अगदी जवळून पाहिलं आहे, भोगलेलं आहे. आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा, त्यांचे आनंदाचे क्षण किंवा त्यांना जाणवलेले दुखावलेले क्षण, या सगळ्यांचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे प्रकाशचित्र माध्यमातून त्यांनी ते क्षण पकडून ठेवलेले आहेत. आणि तो एक मोठा ठेवा आहे असं मी मानतो. कारण याच्यातले बरेचसे लोककलावंत आता हयात नाही आहे. त्यामुळे या पुस्तकात केलेले जपलेले ते क्षण आहेत, तोच एकमेव आपल्याकडे त्यांची आठवण देणारा, त्यांच्याबद्दल सांगणारा असा पुस्तकरूपी ठेवा डॉक्टर नितीन यांनी तयार केला आहे. त्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं हार्दिक कौतुक केलं पाहिजे असं मी मानतो. हे पुस्तक आणखी एक गोष्ट म्हणजे द्विभाषिक आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आहे. त्यामुळे ज्यांना मराठी वरची पकड नसेल त्यांना लगेच बाजूलाच दिलेला इंग्रजी मजकूर वाचून त्याचा अर्थ समजण्यात मदत करत आहे. आणि त्याचमुळे हे पुस्तक फक्त महाराष्ट्र, भारत नव्हे तर संबंध विश्वात या 10 कलावंतांची जी महती आहे ते पोचवण्याचं काम करत आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक एक फार मोठा ठेवा होणार आहे ह्याची आपल्याला कल्पना येईलच. आणि पुस्तकाचं संबंध जे प्रोडक्शन म्हणतो ते इतकं दर्जेदार आहे की एकदा हातात घेतल्यानंतर शेवटच्या पानापर्यंत जाईपर्यंत सोडवता येणार नाही अशी माझी खात्री आहे. तर ज्या लोकांनी डॉक्टर नितीनना त्यांच्या या पुस्तक प्रकल्पामध्ये मदत केलेली आहे आणि त्याशिवाय इतर वेगवेगळ्या प्रकारे वेळोवेळी मदत केली आहे, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानणं इथे फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय हा एवढा लांबचा पल्ला डॉक्टर नितीनना गाठता आला नसता. आणि मुख्य म्हणजे हे डॉक्टर नितीन इतके साधे आहेत की ते अगदी सरळपणे नमूद करतात की हे फक्त माझ्या एकट्याचं काम नसून ह्या लोककलावंतांचं, त्यांच्या परिवारांचं आणि अनेक लोकांचं त्याच्यामध्ये हातभार लागल्यामुळे हा एक चांगला ठेवा आपल्यापुढे त्यांना आणता आलेला आहे. तर त्याबद्दल त्यांचं एक विशेष कौतुक केलं पाहिजे. मी असं नमूद करू इच्छितो की
हे खरं तर संबंध महाराष्ट्राचं प्रतीक आहे. हे निवडले 10 लोककलावंत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अ, हे पुस्तक प्रकाशित करण्यात पुढाकार घ्यावा. कारण लोकसंस्कृती आपल्याला जागृत ठेवायची आहे, संबंध महाराष्ट्रात न्यायची आहे. तर हे पुस्तक जर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करण्यास मदत केली तर फारच उपयुक्त ठरेल. कारण आपल्या महाराष्ट्राला 60 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि आता आपण पुढे जाणार आहोत. तेव्हा गेल्या 5-6 दशकामध्ये या लोककलावंतांनी जे आपल्याकडे काम करून ठेवलेलं आहे त्याची एक आठवण, एक संदर्भ, त्याशिवाय नव्या लोकांना जागृती आणि प्रोत्साहन देणारे पुस्तक ठरेल. तर माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि डॉक्टर नितीन यांच्या प्रयत्नांना एक चांगलं स्वरूप द्यावं. असं केल्यास संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशसुद्धा आपले आभार व्यक्त करेल. धन्यवाद.